नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला खूप आगळीवेगळी ही रेसिपी करायची आहे. त्याच्यासाठी मी इथे 2 मिरच्या घेतल्यात, भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि थोडासा अद्रकचा तुकडा. तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी वगैरे टाकायचं नाही आहे आणि ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे बरं का. त्याच्यासाठी मी इथे एक बाऊल घेतला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाजरीचं पीठ टाकायचं आहे आणि त्यानंतरनं 2 ते 3 चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचे. बस एवढंच पीठ लागणार आहे. दुसरी कुठलीच पीठं वगैरे लागणार नाही आहेत आपल्याला. मी उरलेलं जे बाजरीचं पीठ होतं ना ते सुद्धा टाकून घेतले. त्यानंतरनं ह्याच्यामध्ये सफेद तीळ टाकलेत आणि जे आपण वाटून घेतलं होतं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतरनं 2 उकडलेले बटाटे घेतलेत, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तुम्हाला टाकायचा नसेल, नाही टाकला तरीसुद्धा चालेल, किंवा मग कच्चा बटाटा टाकायचा असेल तो टाकला तरीसुद्धा चालेल. तुम्हाला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं असेल ते टाकलं तरीसुद्धा चालेल, किंवा मग गव्हाचं पीठ टाकायचं असेल ते टाकलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतरनं मी इथे मेथी घेतलेली आहे. एक मूठभरच मेथी आहे. छान अशी बारीक कट करून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे, त्यानंतरनं कट केली आणि ही आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. तुम्हाला मेथीच्या ऐवजी आणखी त्याच्यात थोडंसं तुम्हाला कोथिंबीर वगैरे ॲड करायची असेल किंवा मग कोबी ॲड करायचा असेल तो केला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर अगदी थोडीशी मिरीपूड टाकायची आपल्याला आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे. लगेच पाणी ओतायचं नाही आपल्याला, आधी मिक्स करून घ्यायचे. कारण की आपण मेथी वगैरे ना ओली होती, त्यानंतर बटाटासुद्धा एक बाइंडिंग येतं बटाट्याने सुद्धा, त्याच्यामुळं आधीच पाणी लगेच ओतू नका. आधी छान मिक्स करा आणि मग थोडं थोडं पाणी आपल्याला ह्याच्यात टाकून ना आपल्याला याचा एक छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप असा घट्ट करायचा नाही, एकदम असा पातळसर असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. खूप असा पातळ नाही, मी आपण जे थालीपीठासाठी करतो ना तशा प्रकारे. तर मी इथे एक पोळपट घेतले, त्याच्यावरती एक रुमाल आथरला आहे. रुमाल ओला करून आथरलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं जे बॅटर घ्यायचं आहे, आपण जे केलेलं बॅटर आहे ना ते थोडंसं घ्यायचं आहे आणि ओला हात करून आपल्याला हे असं थापून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे असं थापून घ्यायचं आहे. खूप जास्त जाडही थापायचं नाही आहे किंवा खूप जास्त पातळही थापायचं नाही. तुम्ही खूप जास्त पातळ थापलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर ह्याला असे होल पाडून घ्यायचे. आणि इथे मी पॅन ठेवला आहे. पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्याच्यावरती जे आपण केलेलं थालीपीठ आहे ना ते ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. आता हे टाकल्याच्या नंतर आपण जिथे बीळ केलेत ना त्याच्यात थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि कढईनेसुद्धा थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आहे. मीडियम गॅसवरती असं छान असं खरपूस खालच्या साईडने भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आता मी पलटी केले की ते छान असं भाजलं गेलेले दिसते बघा. आता पुन्हा एकदा आपल्याला जी आपण बिळं केली होती ना त्याच्यात थोडं थोडं तेल सोडायचे आणि देखील आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचे. खूप जास्त तेल वापरायचं नाही आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप लावलं किंवा मग बटर लावलं तरीसुद्धा चालेल. तरी बघा, आता खालच्या साईडने सुद्धा छान असं भाजलं गेलं आहे. आणखी आपण 2 मिनटं खालच्या साईडने भाजून घेऊया. आणि हे बघा, पाहू शकता दिसायला किती छान दिसते की नाही, खायलासुद्धा खूप भारी लागतं. तर आता मी एका प्लेटीमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा करून घेते. डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी लहान मुलांना नक्कीच करा. मोठ्यांसाठी सुद्धा खायला खूप भारी येते. अगदी पौष्टिक आहेत आणि कमी साहित्यात आणि अगदी झटपट लवकर होतात. तर पाहू शकता इथे आपले हे तयार झालेले आहेत. मी ते 2च तयार करून घेतलेले आहेत, बाकीचे नंतरनं करून घेणार आहे. एकदम पातळ असं, खूप जास्त जाड केलेले नाही आहेत, म्हणजे आपल्याला पिठाळ लागणार नाही. हे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चटणीसोबत, दहीसोबत, लोणच्यासोबत, कशाही सोबत खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.